टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला साई एकता फायटर्स टीमने. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये येत असताना निशांत वर्तक आणि टीम मैदानाच्या आतमध्ये ग्रीन आर्मी त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पिंक आर्मी तुम्हाला पाहायला मिळेल. ग्लेन मॅग्राथ याने खऱ्या अर्थानं पिंक फाउंडेशन उभारलं. आपली पत्नी देवसन झाल्यानंतर ग्लेन मॅग्राथ जगातील असा गोलंदाज ज्याने पिंक फाउंडेशन उभारलं ब्रेस्ट कॅन्सरसाठी. त्याची पत्नी निघून गेल्यानंतर आपण नुकतंच पाहिलं भारत आणि ऑस्ट्रेलियाची ज्यावेळेला सुनील गावस्करांच्या नावाने आणि बॉर्डरकर यांच्या नावाने जी काही स्पर्धा पार पडली टेस्टची सिरीज त्यावेळेला देखील आपण पाहिलं होतं. उर्मी शिपिंगचे आदरणीय संतोजी मोरे साहेब ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिलं क्रमांकाचं पारितोषिक आलंय. उर्मी शिपिंग चे सर्वे सर्वा या ठिकाणावरती उपस्थित होत असताना आगतम स्वागतम सुस्वागतम. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या आधी दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती की आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत येणं गरजेचं राहील. पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या आधी गौरव स्वतः उपस्थित झाला त्याचंही हार्दिक स्वागत आपण करूयात या समालोचन कक्षामध्ये. चला दोन ऑफिशियल्स दाखल होत असताना पाहायला मिळतील. सचिन जिथे संदीप एका बाजूला असतील ते संदीपजी बारके आणि त्यांच्या साथीला हेमंत कोळी या मॅचचे दोन ऑफिशियल्स रेफरी म्हणून कामकाज करत असताना पाहायला मिळतील. 5 षटकांचा खेळ राहील. 5 गोलंदाज हाताने बंधनकारक राहील याकडे लक्ष वेधूया. 2 षटक हे पॉवर प्लेचे असतील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. अर्थात एका बाजूला सुनील येवले आणि त्याच्या साथीला सूर्यकांत गुंड यांना आपण पाहतोय. ऑल टाइम गोल्ड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना मागील मॅच मध्ये देखील महत्वपूर्ण क्षणाला ज्यांच्या बॅटमधून उत्तुंग षटकार आपण पाहिले होते तो बॅटिंगसाठी येत असताना सूर्यकांत गुंड आणि त्याच्या साथीला सुनील येवले मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला या मॅचचा तो अर्थात साई एकता फायटर्स टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा हा धाडसी निर्णय या सामन्यामध्ये घेण्यात आलाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जी मात्र पाहायला मिळाली आहे पहिल्या षटकाच्या दरम्यान विजय यांच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येईल. महेंद्रजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून सुनील येवलेने ज्याच्या बॅटमधून प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अर्थात प्रत्येक धाव त्याच्या प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. क्या बात आहे. खेळाडूंसाठी पारितोषिकांचा वर्षाव होतो कारण एकमात्र ही स्पर्धा राहते प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतो ना की हा सण उत्सव सारखा साजरा करण्यात येतो. आजचा दिवस आनंदाचा आणि तितका उत्साहाचा देखील आपण पाहिला. काजलताई येवले आणि अनुराताई इथापे यांच्या माध्यमातून सुनील येवलेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आघाडीची जोडी विजय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. 40+ खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक रेंजवरती आपण पाहतो सूर्यकांत गुंड, नॉन स्ट्राईक रेंजवरती सुनील येवले. विजय गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल फर्स्ट सेमीफायनल वेगाने टाकला उजव्या एसीच्या बाहेर. सूर्यकांत गुंडच्या अगेन्स्ट ही रणनीती म्हणता येईल कारण अशा रीतीचा चेंडू जिथे उजव्या एसीच्या बाहेर बाईकच्या स्वरूपामधून रन्स आली आहे. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो जिंकेल तो या 13व्या पर्वाच्या फायनल मध्ये दाखल होईल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. पार्थ स्पोर्ट्स अर्थात सतीजी देवकर साहेब यांच्या माध्यमातून सुनील येवले आणि सूर्यकांत गुंड यांच्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती विजय सज्ज होत असताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहणा एक वाईडिश लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय आणि अगदी त्याच वेळेला एक डीप मिड विकेट देखील तैनात करण्यात आला सुनील येवलेसाठी.
हा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. चौकार. थँक्यू. काजलताई येवले तथा अनुराताई इथापे यांच्या माध्यमातून सुनील येवलेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौकार आला पहिल्या बॉलवरती. ब्राईट स्टार्ट संघाला इथे प्राप्त केलून दिली आहे. स्वप्नवत सुरुवात करत असताना सुनील येवले. पुढचा बॉल उजव्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक आहे यष्टांच्या पाठीमागे. चाणक्य तिथे पाहायला मिळाला. वेगाने तो चेंडूवरती आला. बाईटच्या स्वरूपामधून रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. वेगाने धावतात हे दोन्ही खेळाडू. डोळ्याची पापणी लवते ना लवते तद्वर मात्र वेगाने हे दोन्ही खेळाडू इथे रन्स कंप्लीट करत असताना आपण पाहतो आहोत. पुढचा चेंडू इथे ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सीबी ट्रॉफीचे आयोजक सुधीरजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून देखील या दोन्ही खेळाडूंसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सीबी ट्रॉफीचेही वेध लागलेत कारण येत्या मार्च महिन्याच्या 8 आणि 9 तारखेला सीबी ट्रॉफी याच क्रीडांगणावरती खेळली जाईल. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. थेट यष्टिरक्षकाचा वेध. धावा आलेल्या नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये सुनील येवले आणि तथा सूर्यकांत गुंड दोन्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळाले. थांबवून ठेवले दोन्ही फलंदाजांना. आघाडीचे फलंदाज हे आक्रमकता धारण केलेलेच असायला हवेत. अनेक वेळेला आपण म्हणतो की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो, परंतु ही आक्रमकता या दोन्ही खेळाडूंकडे ठासून भरली गुणवत्ता. हा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स कंप्लीट करण्यात आली. एक पहिल्या षटकाचा खेळ संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8 धावा धावफलकावरती आहेत. बिनगडी बाद. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आदरणीय दिनकरजी लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकारासाठी या दोन्ही फलंदाजांच्या 500 रुपयाचा कॅश प्राइज राहील. सतीजी देवकर, दिनकरजी लोखंडे, सुधीरजी जाधव साहेब आणि सुनील येवलेसाठी काजलताई येवले आणि अनुराधाई इथाबे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आहे. कर्णधार निशांत वर्तक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या, धावा आल्या त्या केवळ 8. इथून मोठे स्ट्रोक खेळावा लागतील, धावा गोळा करावा लागतील. कारण पिंक आर्मी पाहना संपूर्णतः गाजाबाजा आणि अगदी त्याच वेळेला बाउंड्री लाईनवरती ते उपस्थित पाहायला मिळतात. संघाचे सपोर्टर्स. हा बॉल वेगाने टाकला. हलक्या हाताने संयमाने बॅकलिप खाली ठेवली. रिस्पेक्ट दिली या बॉलला. हॅशटॅग रिस्पेक्ट असं म्हणावं लागेल की बॅकलेफ खाली ठेवत असताना केवळ गोलंदाजाच्या दिशेने हा खेळलेला स्ट्रोक जिथे धाव प्राप्त झालेली नाही आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना डॉट डॉट डॉट. कोणती वेबसाईट नाही तर हे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. धावफलकावरती स्थिरावलेली धावसंख्या केवळ 8. निशांत वर्तक ग्रीन आर्मी गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाचा कारनामा या मॅच मध्ये. ते या स्पर्धेमध्ये त्याने इम्पॅक्ट टाकलाय कारण आपलं अस्तित्व त्याने दाखवून दिलंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माहितीसाठी आपल्याला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. पुढचा बॉल यावेळेला वेगाने पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक येईल तद्वर मात्र घेतली गेलेली एक सिंगल. एक धाव फार क्रिकेटमध्ये महत्वाची राहते कारण अनेक वेळेला आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये एका धावेला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला तथा राजकारणामध्ये एका मताला महत्व फार असतं. एक धाव तितकीशी महत्वाची आणि थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणत असताना या दोन्ही बॅटर्सने सिंगल आणि डबलला प्राधान्य येथे दिले. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी यष्टांच्या मधोमध सापडलाय. फलंदाज क्रमांक पहिला सूर्यकांत गुंड बाद.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगमन होतं या ठिकाणी एका अशा व्यक्तिमत्वाचं, सातत्याने आपल्याला प्रोत्साहन देणारे, मार्गदर्शन देणारे, मुंबई स्थित ख्यातनाम उद्योजक तथा आपल्या या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आणि सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिवनेरी मल्टीपर्पज बँक्वेट हॉलचे सर्वा संतोषजी मोरे साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मोरे साहेबांचे या ठिकाणी स्वागत करूयात. त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर काही सन्माननीय अतिथी देखील इकडे उपस्थित राहिलेले आहेत. सन्माननीय अमोलजी गायकवाड साहेब, प्रोप्रायटर वसुंधरा ॲग्रो, फेमस इन ॲग्रिकल्चर आणि मास्टर देखील आहेत नेटा फार्म ड्रीप ऑटोमेशनचे, त्यांचं स्वागत. सचिनजी फलके साहेब, प्रोप्रायटर राहुल इलेक्ट्रिक आणि त्याचबरोबरने संदीपजी फलके साहेब आणि त्याचबरोबरने सचिनजी फलके साहेब, या सगळ्या मान्यवरांचं आम्ही करत आहोत 13व्या पर्वाच्या अंतिम टप्प्यामध्ये हार्दिक स्वागत. ओटू कॉम्बॉक्स लोअर फुलटोज होता, ऑन साइडला केवळ दिशा दिली आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. कल्पेश खाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना अकाउंट ओपन केलं त्याने. 10 धावा फलकावरतीच्या मात्र पाहायला मिळतात. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट, एक चित्त थरारक अशा लढती आज आपण पाहत आहोत. तयार व्हा एका रोमांचकारी अनुभव घ्यायला, कारण इथे लिहिल्या जातील नवीन गाथा आणि नवीन कथा. हा बॉल हलक्या त्याने सॉफ्ट हँडने केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळत असताना पाहायला मिळाला. इथे दुहेरीचा प्रयत्न, आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. महत्वपूर्ण सफलता इथे प्राप्त होत असताना कल्पेश खाडे बाद. थोडीशी दुरुस्ती या ठिकाणी मोरे साहेबांच्या बरोबरीने जर पाहिलं तरी या ठिकाणी सचिनजी फाळके साहेब, प्रोप्रायटर राहुल इलेक्ट्रिक, त्याचबरोबर संदीपजी फाळके साहेब आणि सचिनजी फाळके साहेब, अमोल गायकवाड साहेब, हे सगळे अतिथी मान्यवर संतोषजी मोरे साहेबांच्या बरोबरीने या ठिकाणी या 13व्या पर्वामध्ये आणि मुंबई आणि महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा, आमच्या सीएचे बांधवांची स्पर्धा, सीएचे प्रीमियर लीगचं हे 13वं पर्व सुरू आहे आणि या सगळ्या मान्यवरांचं आम्ही करत आहोत मनपूर्वक हार्दिक स्वागत. निवाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं, अर्थात एका मागोमाग एक खेळाडू बाद झाले. धावा घेण्याच्या औदार्यात आपण आपल्या विकेट इथे गमावतोय. ही बाब आवर्जून आपण लक्ष ठेवून खेळायला हवं, कारण चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी चंदू येत असताना पाहायला मिळतोय. निशांत वर्तकचं हे षटक महत्वपूर्ण राहिलं. विकेट आल्यात हलक्या हाताने पुन्हा एकदा खाली बॅकलेफ्ट ठेवली आहे. या षटकामध्ये जोखीम घेतलेली नाहीये. पहा ना, बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुनील येवलेने, तो जाणतो जोखीम कुठे घ्यायची आहे, एक्झॅक्टली कोणावरती अटॅक करायचे, या साऱ्या गोष्टी तो जाणत असताना पाहायला मिळाल्या. कारण या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्या त्या 4. एक विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिला निशांत वर्धक. 2 षटकांचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. असा गेलो नाही असा आलो. पहिला खेळाडू जो मात्र सूर्यकांत गुंड आउट झालेला पाहायला मिळाला. कल्पेश खाडे बाद झालाय. सुनील येवले आणि त्याच्या साथीला चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत. धावा इथून गोळा करावा लागतील, कारण आयुष्याचा खेळ असू द्यात किंवा गाड्यांची रेस असू द्यात, कधी कुठे आणि कसा गिअर बदलायचा ना, ज्याला ठाऊक ना तोच ही यशस्वी शर्यत जिंकतो. उजव्या यशीच्या बाहेर हा बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. जडू काय दुपारच्या सत्रामध्ये हा चेंडू गुंगीचं औषध घेऊन आला होता की काय, हवेमध्ये हिलकावे खात थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आला. स्वप्नीलचे हे षटक तितकंसं महत्वाचं राहणार आहे, कारण स्वप्नीलच्या या षटकामध्ये धाबा गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. लॉंग स्टॉपला आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. धाबा केवळ प्राप्त झाल्या त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हे षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्वप्नील तसेच या ठिकाणी सक्षम आणि शुभम
दादासाहेब पाटील, 2 युवा उद्योजक या ठिकाणी उपस्थित राहिलेत. दोघांचं देखील हार्दिक असं स्वागत. 14 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 2 खेळाडू बाद झालेत. उजव्या यष्टीच्या बाहेर लोअर फुल टोप्स कट केला, नो बॉल आणि त्यावरती येणारा हा सणसणीत असा चौकार. थँक्यू. फिल्डिंग टीमने चॅलेंज केले या अंपायरच्या डिसिजनला. नो बॉल आलाय, वेस्ट साईड जास्त आहे या अंपायरने आवर्जून सांगितलं, परंतु त्या डिसिजनला चॅलेंज केलं. DRSचा कॉल इथे करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येतोय. एक उत्क्रांती आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं DRSचा आपण सातत्याने वापरत असताना पाहायला मिळतात. एखाद्या खेळाडूच्या किंबहुना पंचांच्या मनामध्ये साशंकता निर्माण झाली, त्याचं निरसन लगेचच करण्यात येतं आणि प्राप्ती लाईव्ह त्यासाठी अग्रेसर आहे. चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. त्या ठिकाणी या मॅचचे तिसरे अंपायर अर्थात कामकाज करत असताना सचिनजी सावंत, एक लेजंड खेळाडू तथा एक उत्कृष्ट पंच म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. धावफलकावरती चौकाराच्या मदतीने 19 बनल्यात, परंतु अजूनही डिसिजन क्लिअर होणं बाकी आहे. 5 धावा पकडून पण जिथे 19 धावा तर झाल्यात, परंतु जर यदा कदाचित हा डिसिजन रेफर जो करण्यात आलाय त्याच्यामध्ये जर सुधारणा करण्यात आली तर धाव कमी होऊ शकते. डिसिजन पेंडिंग, शहानिशा करण्यात येईल. परंतु सामना इथे बनतोय कारण एकंदरीत आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये सुनील येवले आता मात्र त्याच्या बॅटिंगचा गिअर त्याने बदललाय, कारण ज्या स्तरावरती त्याने अद्याप क्रिकेट खेळत असताना त्याला आपण पाहिलंय उच्चस्तरीय खेळाडू आहे, स्टायलिश खेळाडू म्हणून त्याकडे पाहिलं जातं. एक पर्व अक्षरशः त्याने धावाने गाजवलंय. रन्स त्याच्या बॅटमधून सातत्याने येत असताना पाहायला मिळाल्यात. ती बाब त्याने विसरून चालता कामा नये. हा नो बॉल आहे. सुनील येवलेच्या बॅटमधून आलेला हा चौकार इथे आपण पाहत आहोत. स्ट्रायकर एंडवरती सुनील येवले, गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा चेंडू खोलात टाकला, लोअर फुलटोस बनवला, ऑन साईडला केला. फ्री हिटचा बॉल आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे येत असताना सुनील येवलेसाठी आवर्जून इथे साई एकता फायटर संघ म्हणत असेल, तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गड्यात तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. झुकावं आणि नडावं लागणार आहे या मॅच मध्ये, कारण धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज, आणखीन एक संधी निर्माण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते गोरख शिंदे, परंतु त्यांच्या माध्यमातून हा झेल तितकासा झालेला नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहे. सामन्यातील हे शांत वातावरण त्याला अशांत कधी बनवलं जाईल ना याचा नेम नाही. मोठे फटके कधी येतील हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. खोलात टाकलेला बॉल, बॅटची आतली कडा, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून पुन्हा एकदा फंबल झालाय. रन्स कंप्लीट करण्यात आली होती. केवळ एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु इथे एक धावा येऊन चालणार नाही. प्रतिस्पर्ध्यासमोर एक मोठं आव्हान आणि कडवी झुंज जर द्यायची असेल तर एक मोठं आव्हान उभं करावे लागेल. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे, परंतु अद्याप एकही षटकार पाहायला मिळालेला नाही आहे या सत्रामध्ये. अभिप्रेत असेल कधी येतील ते मोठे फटके पाहणं. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, पुन्हा एकदा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 23 धावा धावफलकावरती. 2 खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर साई एकता फायटर्स. थँक्यू. 3 षटक संपलेत. धावफलकावरती धावा आपण केवळ 23 पाहत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये चौथ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये
फेरबदल करण्यात आलाय. अर्थात गोरख शिंदेला इथे पाचारण करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. चौथ्या षटकाच्या दरम्यान रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी राहील पुढच्या 2 षटकामध्ये कोणाची वेळ ही पाहावं लागेल, कारण धावा आलेला नाही आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये साई एकता फायटर्स या संघाच्या या 2 षटकांमध्ये मोठे स्ट्रोक खेळणंच गरजेचं असणार आहे. तसेच या ठिकाणी फ्लायजॅकचे मॅनेजर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सुनील थापर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव मनन देखील आलेत. सगळ्यांना विनंती आहे, थापर साहेबांचे या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. या स्पर्धेसाठी फ्लायजॅक लॉजिस्टिकचे सुनील थापर साहेब यांचं आगमन झालंय. मोठे स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात अगदी आपण पाहिलं तर एका मागोमाग एक इथे फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. क्रिकेटच्या या खेळामध्ये ना केवळ मोठ्या फटक्याने क्रिकेटचा खेळ बनत नाही, त्यासाठी विरोधार्थता दाखवून आपण बाउंड्रीज बॉलची वाट पाहावी लागते. परंतु शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये आल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळणे तितकंसं बंधनकारक आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. बाद होत असताना आपण पाहत आहोत चंद्रकांत तंबूच्या आसऱ्याला परतत असताना सुनील येवले अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. सुनील येवले सारखा बॅटर ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, त्याला जास्तीचं स्ट्राईक एंडवरती आणणं ही तितकंसं गरजेचं राहील. सध्याची परिस्थिती जर का सुधारायची आहे ना, तर आपली मनस्थिती चांगली असणं आवश्यक आहे. लोकांना आपली किंमत त्याच वेळेला कळते ना, ज्या वेळेला आपण हिंमत दाखवत असतो, आणि ती हिंमत इथे प्रत्येकालाच दाखवावी लागेल, कारण इथे वेळ तितकीशी आपल्या हातामध्ये राहिलेली नाही आहे. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात संदीप गोडके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना स्वतः एक चांगला गोलंदाज आणि तथा एक चांगला फलंदाज आडव्या बॅटने आल्या आल्या ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर. धाव मिळतील 4. आणखीन एक चौकार. थँक्यू. कठीण परिस्थितीमध्ये ना कदापि कोणाशी तक्रार करायची नसते, कारण देव असा डायरेक्टर आहे ना, तो एक कठीण रोल एका बेस्ट ऍक्टरला देतो. कठीण रोल जो आहे तो संदीप बोडकेच्या जिथे अंगावरती आला असंच म्हणावं लागेल. त्याला इथून धावा गोळा करायच्या. चौकार आला त्याच्या बॅटमधून. 27 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल उद्वेशीच्या बाहेर. दिशाहीन राहिलाय. नो बॉल, नो बॉल. संदीपला अजून एक संधी असेल मोठा स्ट्रोक खेळण्याची, कारण त्याने गोलंदाजी करत असताना एक विक्रम या स्पर्धेमध्ये रचत असताना त्याची गोलंदाजी आपण पाहिली आहे, परंतु या सामन्यामध्ये त्याची बॅट देखील बोलावे लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. पुढचा चेंडू फ्री हिटचा बॉल. गोलंदाज यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. विजय पोहोचत असताना फ्री हिटचा बॉल. धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. 2 रन्स इथे कंप्लीट केल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या વધારत असताना जाऊन पोहोचते जिथे 30 धावा धावफलकावरती आहेत. काही खेळाडू सेमीफायनलच्या लढतीच्या दरम्यान अनेक वेळेला प्रेशरमध्ये खेळत असताना देखील आपण पाहतो, आणि काही अंशी हा दबाव देखील राहू शकतो या सामन्याचा, एक चांगल्या प्रदर्शनाचा, चांगला खेळ करण्याचा. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. थँक्यू. ज्या संदीपने खऱ्या अर्थानं लोकल क्रिकेटमध्ये खेळत असताना डिंगडॉंग संघाचं प्रतिनिधित्व करत असताना चांगल्या धावा गोळा केल्यात नेहमीच, तो मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 36 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट सेमीफायनल टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. हा बॉल यावेळेला लांबलचक उत्तुंग खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे टिपला असेल. खेळाडू क्रमांक 4 बाद.
थँक्यू. चला नेक्स्ट मॅच सेकंड सेमीफायनल सन इम्पॅक्स क्लिअरिंग शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या अगेन्स्ट खेळ पियुष फायटर्स. सेकंड सेमीफायनल दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आपण करणार आहोत टॉस. नवीन फलंदाज चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. चला घाई करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित यायला हवा. साई एकता फायटर्स टीम. एक वेळ अशी आली होती ना की जिथे श्रीलंकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी उशीर झाला. बांगलादेश टीमने अपील केली. यस अंपायर टाइम लिमिट्स आहेत. त्याच गोष्टीची आपण चर्चा करतोय आणि त्यावेळेला बॅटरला आउट देखील देण्यात आलं होतं. शाकिबुल हसन त्या चर्चेचा विषय राहिला होता आणि एंजेलो मॅथ्यूज होता जो बाद होणारा होता आणि तिथून ते सेलिब्रेशन आज तागायत चालूच आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पुढचा बॉल संपत आला मैदानाच्या आतमध्ये. लोड फुलतो बाहेर धाडलाय. संपत आला आणि आनंद घेऊन आलाय संघासाठी. ठोकलाय षटकार. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 42 आहे. 42 ऑन दी बोर्ड. इथे धावसंख्येला नव आयाम आणि नव चैतन्य प्राप्त झाले या षटकामुळे. कारण एकंदरीत या षटकामध्ये 19 धावा आल्यात. 19 रन्स इथे खर्च केलेत. एक महागडे षटक एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणता येईल या षटकाला. धावा आल्यात या षटकामध्ये. रन्स वेगाने इथे पुढे येत असताना पाहायला मिळतात. महत्वाची बाब राहिली या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं. कारण मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेला फलंदाज अजूनही सुनील येवले उपस्थित आहे. सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये एका ब्रँडची चर्चा होती येवलेची चहा. परंतु हा खेळाडू आहे ना या चहापेक्षाही चांगला प्रसिद्ध आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाचा ठसा त्याने उमटवलाय. तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे धावा त्याच्या बॅटमधून येणं गरजेचं राहील. गणेश गोलंदाजी मार्कवरती शेवटचा षटक. पहिला बॉल ऑन साइडला पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय हा एनहॅन्सम क्वालिटीचा उत्तुंग षटकार. थँक्यू. काजलताई येवले आणि अनुराताई इथाबे यांच्या माध्यमातून जे पारितोषिक सुनील येवलेच्या प्रत्येक षटकारासाठी होतं फायनली तो षटकार आलाय. पहिला षटकार त्याने ठोकलाय. सुरुवात त्याने केली आहे या षटकाची षटकारानं. षटकावरती आहेत. पहिला षटकार आघाडीला आलेला बॅटर सुनील येवलेच्या बॅटमधून शेवटच्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती येत असताना आता त्याने गेअर बदललाय. आता तो रंगात आलाय, ढंगात आलाय. 6चा पाडा बोलू लागलाय. कमी गतीने डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे त्याला इथे हुलकावणी दिली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. थँक्यू. फ्युचर इम्पॅक्ट्स आणि तथा आमच्या कंपनीचे बॅकबोन महेंद्रजी भोसले साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. तथा नितीनजी जाधव यांचे हार्दिक स्वागत. सुरेश डोंगरेचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याला पण बाउंड्री लाईन्स वरती पाहतो अपेक्षेनुसार. धावफलकावरती धावा जिथे पाहायला मिळतात या चौकाराच्या मदतीने 52 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाला मोठं बनवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गणेश याचं हे षटक जास्ती धावा गोळा करणार राहील का? पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल. सुनील येवले आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय आणि होय इथे त्याला स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नामध्ये इथे विकेट स्वतःची सॅक्रिफाईस केली आहे. खेळाडू क्रमांक 5वा बाद.
थँक्यू. सुनील येवले इथे एकट्याने लढतोय, एक पात्री अभिनय केलाय, मैदानाच्या आतमध्ये त्याची बाट इथे बोलतीये. रन्स येतात संघासाठी, ही बाब महत्वाची आहे. धावफलकावरती 53 धावा धावफलकावरती आहेत. 5 खेळाडू बाद झालेत. सागर नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना सागर गायकवाड याला आपण पाहत आहोत. बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेशचा पुढचा बॉल स्ट्राईक इन वरती गोल जिथे सुनील येवले पाहायला मिळतोय. उजव्या एसीच्या बाहेर बॅटचे अवसाडे क्षेत्ररक्षक आहे स्वतः संघ मालक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सचिनजी एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालंय. मागील मॅच मध्ये चेंडू हातातून निसटला होता, यावेळेला त्यांनी टिपलाय. रन्स मी ते डॉट ऑफ बॉल आलेला आहे, अर्थात सुनील स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 53 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच सेकंड सेमीफायनल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. पियुष फायटर्स टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला आपल्या टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच. काय योग्यरित्या कार्यक्रम केला, ठोकलाय षटकार. थँक्यू. मी विनंती करेन सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड टीमचा कॅप्टन मंगेश पदाले चला लवकर या रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायलाच हवा. बीता वो कल था, जे घडलं ते सारं काही विसरून पुढे एक चांगल्या दर्जाची इनिंग केली आहे. अर्थात बॅटिंग करत असताना सुनील येवलेने बॉल फेस केलेत 18 आणि त्याच्या बॅटमधून 32 धावा आल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उजव्या एसीच्या बाहेर, याही बॉलवरती धावा आणि धावा ओसांडून वाहत आहेत. इथे हा नो बॉल आणि त्याच्यावरती आला हा चौकार. मंगेशजी पदाले यांना आम्ही लक्ष वेधन कृपया टॉस साठी आपण उपस्थित व्हा. काय चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली सुनील येवलेने. जिथे आपण पाहिलं 19 बॉल मध्ये 36 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघासाठी संकटमोचक ठरला हा सुनील येवले. बॅटिंग आवडली असेल ना तर टाळवायला काही हरकत नाहीये मित्रांनो. काय लढतोय तो, नीडर आणि निर्भीडपणे बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चहू बाजूला फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. फ्रीचा बॉल राहील. रन्स आल्यात. एकंदरीत धावफलकावरती धावा आहेत 64 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. फर्स्ट सेमीफायनल सीएची प्रीमियर लीग 2025. फ्रीचा बॉल उजव्या एसीवरती पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. वारंवार हे धावांचं हे षटक हे सर्वाधिक मोठं षटक बनलंय. एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्त धावांचा भडीमार इथे पाहायला मिळालाय. मी म्हणेन ना एकंदरीत लक्ष वेधेन, संघनायक नसेल अवेलेबल तर कृपया दुसरा खेळाडू आला तरी चालेल, टॉस करून घ्या. काय मॅच चालली आहे पहा. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या, पुढे धावा ओसांडून वाहिल्या मिळाल्या. आडव्या बॅटने ऑन साइडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु दुहेरी धाव इथे अंगलट येईल. रन्स मिळेल ती केवळ 1. अर्थात पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यात आल्या ते एकंदरीत 67 धावा संख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 67 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. साई एकता फायटर्स टीमने बॅटिंग केली टॉस जिंकल्यानंतर आणि वेदांत चॅलेंजर्स या टीमच्या समोर ठेवलेलं एक मोठं आणि कडवड आव्हान राहील. या सामन्यामध्ये उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार, आवाजामध्ये बदल करूयात. स्पर्धा सम्राट आदरणीय चंद्रकांतजी शेट्टी सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल त्याआधी करूयात टॉस. तसेच या ठिकाणी प्रशांतजी चौगुले साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत करू आणि वैवाहिक जीवन तुमचं अगदी काही दिवसात सुरू होणार आहे त्याच्यासाठी देखील शुभेच्छा असतील. तर विनंती असेल, सन इम्पॅक्ट कॅप्टन अजूनही आलेले नाहीत, प्लीज काही सन्माननीय अतिथी या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण आता टॉस घेतोय. संतोष पापळे सर कॅप्टन नसेल तर दुसरा पाठवा परंतु टॉस करून घ्या. मी विनंती करेल या ठिकाणी अमोल गायकवाड साहेब प्रोप्रायटर वसुंधरा ॲग्रो, त्याचबरोबरने सचिनजी फाळके साहेब प्रोप्रायटर राहुल इलेक्ट्रिक, सचिनजी फाळके साहेब
संदीपजी फाळके साहेब आणि त्याचबरोबरने सचिनजी फाळके साहेब या सगळ्या अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी यायचंय. मंगेश या प्लीज, थोडंसं लवकर या ना मंगेश. आणि या सर्व मान्यवरांच्या समवेत संतोषजी मोरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. हा नक्कीच. आज 13 वर्ष या स्पर्धेला पूर्ण होत आहेत आणि त्याचबरोबर भारतातील नामवंत खेळाडू म्हणा, लाईव्ह कव्हरेज म्हणा, मंगेश थोडंसं लवकर या प्लीज. हे सगळे अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आज टॉस केला जातोय महत्वपूर्ण मॅचचा. पियुष फायटर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सन इम्पॅक्ट्स यांच्यातील सेमी फायनल नंबर 2चा या ठिकाणी केला जाईल टॉस. आणि टॉससाठी आमचे सगळे अतिथी या ठिकाणी अमोलजी गायकवाड साहेब, सचिनजी फाळके साहेब, संदीपजी फाळके साहेब, सचिन फाळके, ह्या सगळ्या मान्यवरांचं आम्ही स्वागत करत आहोत. आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जाणार आहे. कारण आज या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती, या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाली. सन इम्पॅक्ट्स आणि पियुष. कोण कॉल करणार आहे? छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. तर टॉस जिंकला, काय निर्णय असेल आणि कितवी सेमी फायनल खेळताय तुम्ही या स्पर्धेची? 13 पर्वामध्ये मला वाटतं 7 ते 8 वेळा सेमीफायनल झाली म्हणजे. क्या बात आहे. आणि काय निर्णय असेल आता? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. मंगेश, आता बॅटिंग करायची, किती धावा 5 ओव्हरमध्ये बनवण्याचा मानस असेल आणि त्याचबरोबरीने कितवी सेमी फायनल आहे? 13वा पर्व. 10वी असेल. समोरचा संघ खूप चांगला आहे. आम्ही पण एक 60 रनचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करूया. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील दोन्ही टीम. आपण आता मान्यवरांकडे देखील आपण या ठिकाणी थोडंसं जाऊयात. सर, कसं वाटतंय? आमचे सीएचे बांधव म्हटलं तर धावपळीचं जीवन असतं, दिवस रात्र धावपळ सुरू असते. अशा वेळेला त्यातून 2 दिवस आम्ही काढत असतो. कसं वाटलं इथे येऊन आणि हे आयोजन पाहून? सर खूप छान, अतिशय आनंद वाटला. अतिशय सुंदर नियोजन आहे. सर्व खेळाडू उत्साहाने खेळत आहेत. प्रेक्षकही त्यांचा उत्साह वाढवत आहेत. आनंद वाटला. खूप छान. बेस्ट लक. थँक्यू. तर धन्यवाद. आपल्या नक्कीच मोरे साहेबांच्या बरोबर आलेले सन्माननीय अतिथी. आपल्या सीएचे बांधव आहेत रामदास बांगर. पहा, आपले सीएचे बांधव आहेत. कॅमेरामन 1 मिनिट इकडे माझ्याकडे. एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कठीण परिस्थितीमधून आपल्या मुलाला घडवलं आणि आज क्रिकेट खेळत असताना मुंबईच्या टीममध्ये त्याची निवड झालेली आहे. आपल्या सीएचे बांधवाचा मुलगा आहे आणि आज खास आनंदाची गोड बातमी आपल्याला देण्यासाठी मात्र ते स्वतः या ठिकाणी त्यांचा आपण मंचावर देखील आमंत्रित करणार आहोत आणि आपल्या सगळ्यांना पेढे द्यायला देखील आलेले आहेत. वा, किती प्रचंड मेहनत मुलासाठी घेतली आणि आज मुंबईच्या टीममध्ये निवड झाली. बांगर साहेब, अभिनंदन. मंचावर या. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपला जणू काही हा कौटुंबिक सोहळाच आहे. आपण सगळेजण एक फॅमिली म्हणून आहोत आणि सुखदुःखाचे वाटेकरी देखील होताना पाहायला मिळत असतो. आज 13 पर्व इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामदास बांगर साहेबांचा मुलगा मुंबई संघावर टूरवर देखील गेलाय आणि अगदी त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागल्या रामदास बांगर साहेबांना, परंतु आपल्या मुलाला घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद बाब आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील आपण त्याला देऊयात. केवळ तिथे सीमित न राहता माझ्या मते अंडर-19 मुंबई संघ IPL किंवा इंटरनॅशनलमध्ये देखील पदार्पण करावा अशा आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा त्याच्याबरोबर असतील. रामदासजी बांगर, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. पहा, आपल्या
संतोष मामांना विनंती आहे. हा, ओम बांगर यांचे पिताश्री आणि आपले सीएचे बांधव, आपल्या मुलाचं मुंबईच्या संघात सिलेक्शन झालंय आणि त्याबद्दल आपल्या सीएचे बांधवांतर्फे सीएचे प्रीमियर लीगच्या वतीने आपला त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सगळ्या मान्यवरांचाही सन्मान आहे, पण जसा वेळ मिळेल आपण तसं आपण इकडे येणार आहोत. परंतु सध्या जाऊयात सेमीफायनल नंबर 1 कडे, ज्या ठिकाणी वेदांत चॅलेंजर आणि साई एकता फायटर, राम बोडके साहेब, जितेंद्र बोडके साहेब, महेंद्र बोडके साहेब आणि योगेश जाधव साहेब यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला सचिन फदाले आणि दत्ता शेठ भालेराव यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष, बिग हिट टोलावलाय पुढे, थोडासा पुढे केला आणि पाठवला अगदी मागे, 6 धावा, षटकार. धन्यवाद जे तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आमच्या सीएच्या बांधवांचा इकडे आपण पाहतोय. 13वं पर्व या ठिकाणी 67 धावांचा पाठलाग करायचं लक्ष मोठं आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. टप्प्याचा बॉल होता, थोडासा बॅकफुटला गेले, परंतु बॉलने गुंगारा दिला बॅटला, एसटी रक्षकांच्या दिशेने जातोय. धाव संख्या जर पाहिली तर पहिल्या बॉलवर विकेट आली खरी, परंतु त्यानंतर निशांत वर्तक आणि विजय सातवसे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. सेमीफायनल आहे, फायनलला जाणारा पहिला संघ कोणता असेल याची देखील चर्चा या ठिकाणी होते. आमचे सीएचे बांधव मॅच खेळतात आणि मॅचचा आनंदही घेत आहेत. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, मिडॉनचे फिल्डर आले तिकडे, एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 8 धावा धावफलकावर आहेत. काही सन्माननीय अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत जरूर करणार आहोत. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाचा दिवस, शेवटचा दिवस आहे, 13व्या पर्वाचा शेवटचा दिवस. धन्यवाद. तर या ठिकाणी हाही बॉल सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर शेवटचा दिवस आहे, सेमीफायनल फायनल. पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी संपलेली आणि धावसंख्या जर पाहिली तर 12 झाली आहे. हा, तर काही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण घेणार आहोत. गंगाधरजी कोडते साहेब, आपणास विनंती असेल आपण हे सन्मान करायचं. सर्वप्रथम अमोल गायकवाड साहेब, डीजे थोडा वेळ घ्या. अमोल गायकवाड साहेब, प्रोप्रायटर वसुंधरा ॲग्रो, यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. गंगाधरजी कोडते साहेबांना विनंती असेल, या अमोल गायकवाड साहेब खास या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, ज्यांचं मनोगत देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं. असे ख्यातनाम उद्योजक अमोल गायकवाड साहेब, वसुंधरा ॲग्रोचे सर्वा, त्यांचा सन्मान सीएचे प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. सन्मान केला जातोय या ठिकाणी अतिथी मान्यवरांचा. त्यानंतर या ठिकाणी सन्मान केला जातोय सचिन फाळके साहेबांचा, प्रोप्रायटर राहुल इलेक्ट्रिक यांचा. बाळासाहेब बोईनकर हा सन्मान आपण करायचा आहे. संदीप गोडकेची बायको आहे मिसेस, सुनील येवलेचे मिसेस आणि त्यांच्याबरोबर आणखी लेडी सपोर्टर. हा, त्याचबरोबर या ठिकाणी संदीपजी फाळके साहेबांचाही सन्मान केला जाणार आहे. या सगळ्या अतिथी मान्यवरांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. जसं शक्य झालं तर आपण मॅचकडे जाणार आहोत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाठीमागे जातो, अडवण्याचा प्रयत्न तिकडे, परंतु एक धाव मिळेल. सन्मान केला जातोय आमच्या अतिथी मान्यवरांचा, त्यापैकी संदीप फाळके साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. हा, आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने या ठिकाणी सचिनजी फाळके साहेब आपण देखील यायचं आहे. आपण एकत्रित हा सन्मान या ठिकाणी करतो या मान्यवरांचा. या सचिनजी वारंगे आपण या ठिकाणी यायचं, या सगळ्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत.
एकत्रित सन्मान या ठिकाणी करतोय. या मान्यवरांचा स्वागत असणार आहे आपले सगळं. आज संतोषजी मोरे साहेबांच्या बरोबरीने आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. कारण सातत्याने या स्पर्धेसाठी प्रमुख मार्गदर्शन संतोष मोरे साहेबांचं आम्हाला लाभत असतं आणि आज आमच्या CH मधील एक व्यक्तिमत्व एका उद्योग क्षेत्रामध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती करत आहे. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करू. या वेळेला बॅकफुटला जाऊन स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हर्सला खेळायचा होता, इनफिल्ड अडवला जातोय. परंतु तिकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर प्रहार केलाय. आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडतोय. वाह, विजय सतोसे यांना आपण पाहतोय षटकार. इकडे 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. विजयासाठी 67 करायच्या आहेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 46 धावा 3 ओव्हरमध्ये करायच्या आहेत. आपण काही सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. तर खास फ्लायजॅकचे दिगंबरजी पाटील साहेबांना विनंती असणार आहे. सुनील थापर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. फ्लायजॅकचे मॅनेजर आहेत आणि मनन थापर हे देखील आहेत. दोघांचाही एकत्र सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. आइए दोनों, मनन जी आप भी आइए. आप दोनों का यहाँ शुभ सम्मान, आपका स्वागत है और सम्मान करेंगे दिगंबर जी पाटिल साहब. थापर साहब, आपने भी अपना कीमती वक्त यहाँ देके आप हर साल की तरह यहाँ आज भी आए. जब भी मसला खड़ा होता है तब थापर साहब खड़े होते हैं. वैसे मौका तो पाटिल साहब भी नहीं देते मसला खड़ा होने का. स्वागत है सर आपका. इसी तरह से हमारे इस ट्रॉफी पर आपका प्यार बरकरार रखिए. दोन ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा झाल्या. 3 ओव्हर बाकी आहेत. 46 अजूनही करायच्यात म्हणजे मॅच ऑन आहे. आणि बॉलिंगसाठी येत आहेत सुनील येवले. आज सुनील येवले असतील, त्याचबरोबर संदीप घोडके असतील. आमचे बरेचसे क्रिकेटर आहेत ज्यांच्या या ठिकाणी सौभाग्यवती देखील मॅच पाहण्यासाठी आलेत. आमच्या सगळ्या ताईंचं देखील आम्ही इकडे स्वागत करू. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण जर पाहिलं तर इकडे आता बदलेल. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 22 वर जाते. 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. निशांत वर्तक हे देखील एक मोठं नाव आहे. एक दर्जेदार खेळाडू आहे निशांत सुद्धा. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, तसं पाहिलं तर फसलाच होता, परंतु सीमारेषेवर फिल्डर तैनात नव्हता. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. तसेच या ठिकाणी माझ्या समालोचनावर प्रेम करणारे माझे CH मधील मित्र अनिल देशमुख यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. अनिल देशमुख आपले मनापासून आभारी आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर हा बॉल टाकला जातोय. थोडंसं बाहेर खेचलं होतं त्या ठिकाणी आणि धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा धाव फलकावर. 28 धावा. चांगली मॅच होणार आहे. सेमीफायनलची मॅच म्हटलं तर चुरस आलीच आणि ती चुरस इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर सेमीफायनल नंबर 2 आणि त्यानंतर फायनल अशा यानंतर सुद्धा 2 मॅचेस होणार आहेत. मॅचेस महत्वाच्या आहेत कारण ही स्पर्धा ही महत्वाची आहे, मानाची आहे. चर्चा होते मुंबईला, चर्चा होते डॉग्सला, चर्चा होते एअरपोर्टला, चर्चा होते नावाशेवाला, चर्चा होते प्रत्येक यार्डमध्ये या स्पर्धेची, CH प्रीमियर लीगची. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. लॉंग ऑफला खेळलाय बॉल. 1 धाव मात्र तिकडे मिळणार आहे. एकावरच समाधान मानावं लागतंय. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर CB ट्रॉफी किंवा नेरूळला सुरू झालेली बिग बॅश हिचे देखील वेध आपल्याला लागतील. परंतु सगळ्यात पहिल्यांदा मुहूर्त
पहिला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, परंतु विजय भाग्यशाली राहिले. अशा ठिकाणी बॉल पडलाय जिकडे फिल्डरच नाहीयेत. एक धाव घेतली, कॉल मात्र विजय यांचाच होता आणि मी पोचणार हा त्या ठिकाणी कॉन्फिडन्स होता विजय यांना. आणि म्हणून जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. अक्षरशः तुमचं आमचं आयुष्य क्रिकेटमय करून टाकणारा हा क्रिकेटचा खेळ, जडी स्थळी कष्टी पाशाने तुम्हा आम्हाला दिसणारा हा क्रिकेटचा खेळ, लहानपणापासून आजपर्यंत घरच्यांचा मार सगळ्यात जास्त ज्या खेळावाचून खाल्लाय तोच हा क्रिकेटचा खेळ आज पाहतोय आम्ही सीएचे प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वामध्ये. हो, हा बॉल पुढे केला, बॉलच्या लाईन मध्येच नाही आली, फक्त बॅट फिरवली आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर आता 31 वर थांबली आहे. धावा कराव्या लागतील, अजूनही जर पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, परंतु प्रयत्न करावे लागतील आणि थोडासा दबाव इकडे जर पाहिलं तर साई एकता फायटरने निर्माण केलाय, परंतु वेदांत चॅलेंजर देखील एक नामवंत संघ आहे. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्याला समोर उडवलाय, एक धाव तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय, इकडे धोका संबोधू शकला असता. हो, अगदी जर सुरुवातीपासून नजर ठेवली गेली असती तर निशांत डेंजर झोन मध्ये सुद्धा होते, परंतु या ठिकाणी ओव्हर संपल्यात त्या 3 आणि धावसंख्या झाली आहे ती 32, म्हणजे 2 ओव्हरमध्ये अजून एक करायच्या त्या 34. फ्लायजेक लॉजिस्टिकचे या ठिकाणी संतोषजी ढवळे साहेब आणि शशिकांतजी या दोघांचंही आगमन झालेलं आहे. आपल्या सहर्ष या ठिकाणी हार्दिक स्वागत. आज मोठ्या प्रमाणावर आमचे सीएचे बांधव पाहत ह्या कौटुंबिक सोहळा आहे आणि म्हणूनच फॅमिलीज देखील 12 बॉल 34 35 यस 35 करायच्यात. 12 बॉलमध्ये 35 करायच्यात. यस 12 चेंडूमध्ये 35 करायचे आहेत. आव्हान जर पाहिलं तर थोडंसं मोठं आहे, परंतु अशक्य नाही आहे. आमचे सगळे सीएचे बांधव आलेत, त्यांची अगदी बच्चे कंपनी लहान लहान मुलं देखील घेऊन आलेले आहेत. अगदी आमच्या काही भगिनी म्हणजे आमचे जे सीएचे बांधव आहेत त्यांच्या सौभाग्यवती देखील या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आल्यात. ही मोठी बाब आहे. माझ्या मते पुढल्या वर्षी जर एक झोन सुद्धा या सगळे आमचे सीएचे बांधव आहेत त्यांच्या फॅमिलीसाठी आपण बनवायला हरकत नाहीये, कारण आता एक वेगळा ट्रेंड येतोय. आपले कुटुंबीय देखील, नाहीतर एक आपण सगळे ज्या वेळेला लहान होतो जर का क्रिकेट खेळायला गेलो घरी आल्यानंतर फटके म्हणजे फटकेच पडायचे, परंतु आता तसं नाहीये. घरचे म्हणतात लिंक पाठवा म्हणजे आम्ही घरी बसून तुमची मॅच पाहतो. हा फरक मात्र गेल्या काही वर्षातील पाहायला मिळालाय. साई एकता फायटर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वेदांत चॅलेंजर यांच्यातील सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. 2 ओव्हर बाकी आहेत आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 35, तसं पाहिलं तर आव्हान मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. बॉलिंगसाठी येत आहेत सागर, येत आहेत गोलंदाजीसाठी. सागर गायकवाड गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील सागर गायकवाड. विजय 7 वर्षे अनुभव आहे, बरीच वर्षाचा क्रिकेट खेळण्याचा अनुभव विजय यांच्याकडे आहे, परंतु आज तो अनुभव सगळा इकडे दाखवावा लागणार आहे. योग्य वेळेला परफॉर्मन्स करावा लागणार आहे. बिग हिट, टोलावलाय बॉल. विजय 7 वर्षे ऑन फायर. फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त स्ट्रोक. यस, या डावात येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी अतुल शेठ आवटी यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे.
पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय, हवाई यात्रा बॉलची या ठिकाणी पाहायला मिळते आणि मॅचचं पारडं मात्र पुन्हा एकदा बदललंय. काय बॅटिंग होते, षटकार. प्रत्येक षटकारासाठी अतुल शेडवटी यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता धावसंख्या जर पाहिली तर झाली आता 45. मॅच नाही संपली आहे. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. एक चांगली मॅच, चित्तथरारक सामना आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉल गेलाय लॉंग ऑनला. तिकडे एक धाव घेतलीये, दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा. हो, अशा बॅटरची विकेट घेतली गेली नाहीये, ज्यांनी सुद्धा षटकार मारला हेही विसरून चालणार नाहीये. आणि धाव संख्या जर पाहिली तर 8 बॉल 20. मॅच रंगली आहे सेमीफायनलची. सेमीफायनलचा एक महत्वपूर्ण सामना मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बिग हिट, समोरच्या दिशेनेच खेळला हा बॉल. यस, गंगाधर खोडते यांची भविष्यवाणी इकडे पाहायला मिळाली आहे. हा बॉल सीमारेषा पार, षटकार. तसेच आमचे मित्र सागर कुटे यांच्याकडून देखील माझ्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आला. त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. व्हाईट बॉल, धन्यवाद सागरजी कुटे. तर जावेत आपण मॅचच्या दिशेने. इकडे समीकरण मात्र बदलते. 7 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 7 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 12. मॅच कुठे होती? 12 बॉल 35 ची मॅच 7 बॉल 12 वर आली. परंतु मॅच संपलेली नाहीये. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट बॉलिंग करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकते. इकडे जर पाहिलं तर हे षटक थोडंसं महागडच राहिलंय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आणि 13वं पर्व. एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बिग हिट, फटका टोलावलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. ओ हो 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 हो, काय कॅच पकडली आहे, डोळ्यांचं पारणं फेडणारी कॅच. सूर्यकांत गुंड यांनी ही पकडलेली कॅच. आणि पार स्पोर्टचे सर्वेसर्वा सतीश देवकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार. सूर्यकांत गुंड. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा पुन्हा ही कॅच पाहायला आवडेल अशा प्रकारचा झेल या ठिकाणी घेतला गेलेला आहे. त्याचबरोबरीने संतोष मोरे साहेब यांच्याकडून सुद्धा सूर्यकांत गुंड यांना 1000 रुपयाचा पुरस्कार. सतीश देवकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्यामध्ये या सीएचे प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वासाठी विनय कुमार साहेब आणि नितीन सर, कस्टम सुप्रिटेंडेंट विनय कुमार साहेब आणि अप्रेजिंग ऑफिसर नितीन सर. नितीन सर आपका और विनय कुमार साहब आपका, आप दोनों का यहाँ तहे दिल से स्वागत है. 13वां संस्करण है सीएचए प्रीमियर लीग का और इस सीएचए प्रीमियर लीग के 13वें संस्करण में आप यहाँ आकर हमारे इस टूर्नामेंट की आपके आने से यहाँ जरूर शोभा बढ़ी है. और आप सभी से विनती करना चाहूंगा जोरदार तालियां इन दोनों ऑफिसर्स के लिए. कस्टम ऑफिसर विनय कुमार साहब और नितीन सर, आपका तहे दिल से स्वागत. सुधीर जाधव यांच्याकडून सुद्धा 500 रुपये जिल्ह्यासाठी. पहा, जे पारितोषिक देत आहेत या ठिकाणी ते लिहिलं जाते का याची तुम्ही शहानिशा करा.
त्याचबरोबर या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करणार आहोत। या ठिकाणी RBIचे अधिकारी संतोष फाळके साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। मी विनंती असेल या ठिकाणी सनी आपण यायचंय आज सन्मान करण्यासाठी। RBIचे अधिकारी संतोष फाळके साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय। फाळके साहेबांचा एक विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत। अखूट टप्प्याचा बॉल निशांत वर्तकने वातावरण अशांत करून टाकलंय। बॉल सीमारेषा पार, षटकार। RBIचे अधिकारी या ठिकाणी फाळके साहेब आपलं देखील या 13व्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत असणार आहे। काय मॅच सुरू है। विनय सर, नितिन सर, पिछले 13 सालों से हम ये टूर्नामेंट कर रहे हैं। हमारे सभी CHA भाई जो कस्टम में है, बॉम्बे डॉक्स में है, कार्गो एयर कार्गो कॉम्प्लेक्स में है, एक्सपोर्ट में है, इंपोर्ट में है, सभी के लिए ये 13 सालों में एक त्योहार की तरह ही ये 2 दिन हमारे रहते हैं। और आज 13 साल हो चुके हैं और सभी हमारे CHA भाई अपनी पूरी फैमिली को लेके इस मैच को देखने के लिए, खेलने के लिए आते हैं। और आप जैसे ऑफिसर्स भी आपके आने से इस टूर्नामेंट की और रौनक बढ़ रही है। सर, आपका भी फिर एक बार तहे दिल से स्वागत। जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय आणि मॅचचं गणित बदलवलंय। 4 बॉल बाकी आहेत, ते 5 बॉल बाकी आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे। मॅच नाही संपली। इकडे डॉट बॉल टाकावा लागेल आणि ते काम इकडे प्रशांत यांना करावं लागेल। अनुभव आहे प्रशांत यांच्याकडे दाखवावा लागेल। या वेळेला पुढे सरसावले, काय स्ट्रोक खेळलाय, लांब 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 जा शोधून आणा बॉल, षटकार। सचिन फदाले अँड कंपनी, दत्ता भालेराव अँड कंपनी फायनल मॅच मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत। अभिनंदन सचिन फदाले, अभिनंदन दत्ता